Hello friend, welcome again. Today we discuss the next point, that is a transfer of heat. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण पुढचा मुद्दा बघणार आहोत ज्याचं नाव आहे ट्रान्सफर ऑफ हीट म्हणजेच उष्णतेचे संक्रमण. Here one question asked to us, that is, why does the halwai wrap up a cloth around the end of his slotted spoon while stirring the boiling milk in his large kadai? Then second, why do you hold a steel glass in a handkerchief while drinking the hot milk? From it, what or other examples of this kind, make a note of them. तर या ठिकाणी आपल्याला दोन प्रश्न दिले. या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे की कढईमध्ये बासुंदी गरम करत असताना तो जो हलवाई माणूस आहे तो त्याचा जो झाऱ्या आहे, म्हणजे कढईमध्ये फिरवत असणारा जो झाऱ्या आहे त्या झाऱ्याच्या टोकाला कापड का बांधलेलं असतं. किंवा दुसरा प्रश्न असा आहे की स्टीलच्या ग्लासामधून आपण जर का गरम दूध किंवा गरम चहा किंवा गरम पाणी पित असू तर तो ग्लास धरण्यासाठी आपण हात रुमालाचा वापर का करतो. अशा अनेक उदाहरणं आपल्या अवतीभोवती आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ, आपण एखाद्या पातेल्यामध्ये जर का पातेलं गॅसवर गरम करायला ठेवलं, आपण काय करतो, त्याच्या तळाला उष्णता देतो आणि काही वेळाने जर का आपण त्याच्या वरच्या भागाला जर हात लावला तर आपल्याला त्याचा चटका बसतो. आता आपण उष्णता तर त्या पातेल्याच्या त्या भांड्याच्या तळाशी देतो, पण चटका मात्र आपल्याला वरच्या बाजूला दिसतो. अशा अनेक उदाहरणं आपल्याला या ठिकाणी पाहता येतील. आणि या उदाहरणावर आपल्याला काय लक्षात येतं पहा. व्हेन वी टेक अ हॉट ऑब्जेक्ट इन द विसिनिटी ऑफ कोल्ड वन, द कोल्ड ऑब्जेक्ट बिकम्स वॉर्म अँड द हॉट वन बिकम्स कूलर. तर जेव्हा आपण एखादी थंड वस्तू एखाद्या गरम वस्तूच्या सानिध्यात आणतो, म्हणजे एक वस्तू थंड आहे आणि दुसरी वस्तू गरम आहे, अशा दोन वस्तू एकमेकाच्या सानिध्यात आणल्या की आपल्याला काय दिसतं की जी गार वस्तू आहे ती वस्तू थोडी गरम होते आणि जी गरम वस्तू आहे ती काय होते, थोडी थंड होते. म्हणजे याचा अर्थ काय आहे, फ्रॉम दिस वी कॅन इन्फर्म दॅट the heat is transferred from a hot body to a cold body. तर यावरून आपल्याला काय अनुमान काढता येतो, तर यावरून आपण असा अनुमान काढू शकतो की उष्णता जी आहे ते उष्णतेचं जे संक्रमण आहे, म्हणजे ट्रान्सफर म्हणतो आपण त्याला, म्हणजे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जे जाणं आहे ते जे आहे ते काय होत असतं की गरम वस्तूकडून थंड वस्तूकडे होत असतं. म्हणजेच हीट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम ए हॉट बॉडी टू ए कोल्ड बॉडी. म्हणजे उष्णता नेहमी ही गरम वस्तूकडून गार वस्तूकडे काय होत असते, संक्रमित होत असते. हे आपल्याला या वरील उदाहरणावरून लक्षात येतं. म्हणजेच उष्णता ही काय होत असते, नेहमी एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होत असते, संक्रमित होत असते. मग प्रत्येक वेळी होणारं हे जे संक्रमण आहे ते संक्रमण सारखं असतं का, ते आता आपण पाहूया. Here on page number 58 they ask one question to us and use your brain power. Why do we wear a woolen cloths in winter? तर आपल्याला असा प्रश्न विचारलेला आहे की आपण हिवाळ्यामध्ये लोकरीचे कपडे का घालतो. So answer of this question is, wool is the bad conductor of heat. We wear a woolen cloths to maintain our body temperature and also for protecting ourselves against the cold air. हा प्रश्न कसा आहे, आपण हिवाळ्यामध्ये लोकरीचे कपडे का घालतो. तर याचं कारण आहे मित्रांनो की लोकर ही उष्णतेची दुर्वाहक असते आणि त्यामुळं काय होतं की या लोकरीच्या कपड्यामुळं आपल्या शरीराचं तापमान हे नियंत्रित राहतं.
ते बाहेरच्या थंडीमुळं हे तापमान कमी होत नाही आणि आपल्याला थंडी वाजत नाही. मग या कारणासाठी आपण थंडीच्या दिवसामध्ये लोकरीचे कपडे घालत असतो. देन द नेक्स्ट पॉईंट इज मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे उष्णता संक्रमणाचे प्रकार किंवा मार्ग. देअर आर 3 वेज ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट. या ठिकाणी मित्रांनो हे लक्षात घेतलं पाहिजे की हे जे उष्णतेचं संक्रमण होतं हे साधारणपणे 3 मार्गांनी होताना आपल्याला दिसून येतं. हे 3 मार्ग कोणते आहेत? व्हॉट आर द 3 वेज ऑफ कंडक्शन ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट? द फर्स्ट मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट इज कंडक्शन. त्याला आपण मराठीमध्ये वहन असं. द सेकंड मोड ऑफ हीट ट्रान्सफर इज कन्व्हेक्शन. त्याला आपण अभिसरण म्हणतो. आणि द थर्ड मोड ऑफ हीट ट्रान्सफर इज रॅडिएशन. आणि तिसरा जो उष्णता संक्रमणाचा प्रकार आहे तो म्हणजे रॅडिएशन. त्याला आपण मराठीमध्ये प्रारण असं. आता या उदाहरणांवरून आपण ह्या 3ही मार्ग समजून घेऊयात. सो लेट अस फर्स्ट सी हाऊ द कंडक्शन ऑफ हीट कॅन टेक्स प्लेस. तर या ठिकाणी या आकृतीमध्ये आपण उष्णतेचं संक्रमण वहन म्हणजे कंडक्शन या पद्धतीनं कसं होतं हे या आकृतीवरून आणि या प्रयोगावरून आपण पाहणार आहोत. काय साहित्य लागणार आहे पहा आपल्याला या प्रयोगासाठी. व्हॉट इज द ॲपॅरेटस फॉर दिस एक्सपेरिमेंट? लेट अस सी. ॲपॅरेटस: बार्स ऑफ स्टेनलेस स्टील, ॲल्युमिनियम अँड कॉपर, अ कॅन्डल, अ बर्नर अँड पिन्स. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या प्रयोगासाठी लागणारं जे साहित्य आहे ते काय आहे? तर आपल्याला 3 रॉड पाहिजेत वेगवेगळ्या धातूंचे. एक रॉड हा स्टेनलेस स्टील धातूचा घेतलेला आहे, दुसरा रॉड हा ॲल्युमिनियमचा घेतलेला आहे आणि तिसरा रॉड हा आपण तांब्याचा घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला यासाठी लागणार आहे एक मेणबत्ती, एक दिवा आणि त्याचबरोबर छोट्या आपल्या टाचण्या लागणार आहेत. कृती काय सांगितली पहा. व्हॉट इज द प्रोसिजर ऑफ दिस एक्सपेरिमेंट? सी द प्रोसिजर ऑफ एक्सपेरिमेंट. टेक अ स्टेनलेस स्टील और आयर्न, कॉपर and aluminum bars, each of 30 centimeter long and having the same shape. तर या प्रयोगासाठी मित्रांनो आपल्याला 3 समान लांबीचे आणि समान आकाराचे स्टेनलेस स्टीलचा एक रॉड, तांब्याचा एक रॉड आणि ॲल्युमिनियमचा एक रॉड असे 3 रॉड एकाच लांबीचे आणि एकाच आकाराचे आपल्याला घ्यायचे. देन द सेकंड प्रोसिजर. अप्लाय wax a spot with the help of candle at a distance of 2 cm from each other on all the 3 bars. Stick a pin in each of the spots so that it is upright. Now insert the ends of all 3 bars into a flame at the same time. Observe for a while. आता काय करायचं मित्रांनो, हे जे 3 रॉड घेतलेले आहेत त्या 3 रॉडवर 2-2 सेंटीमीटर अंतरावर मेणाचे ठिपके लावायचे किंवा मेण लावायचे आणि त्या मेणामध्ये ज्या टाचण्या आहेत त्या टाचण्याचं डोकं त्या मेणामध्ये घुसवायचं आहे आणि टोकं वर करायचे. अशा पद्धतीने आकृतीत दाखवल्याप्रमाणे त्याची रचना करायची. आणि हे झाल्यानंतर या 3ही रॉडची जी टोकं आहेत ती टोकं त्या मेणबत्तीच्या ज्योतीवर येतील या पद्धतीनं आपल्याला त्याची रचना करायची आहे. आणि काही वेळानंतर त्या बारचं निरीक्षण आपल्याला करायचं आहे. व्हॉट डू यू सी अँड फ्रॉम विच बार डू द पिन स्टार्ट फॉलोइंग फर्स्ट अँड व्हाय? तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय त्याचं निरीक्षण करायचं आहे. कोणत्या पट्टीवरील टाचणी लवकर पडते आणि का पडते याचाही आपल्याला या ठिकाणी शोध घ्यायचा आहे. आवर फर्स्ट ऑब्झर्वेशन इज pins fall starting from the end near the burner. It means that the transfer of heat takes place from the hot end of the bar to the cold end. तर आपलं पहिलं निरीक्षण असं असेल की
टाचण्या ज्या आहेत, बर्नरची ज्योत ज्या बाजूला आहे त्या बाजूकडच्या टाचण्या पडताना आपल्याला दिसून येतील. याचाच अर्थ काय आहे की उष्णतेचं वहन हे त्या पट्टीच्या उष्ण टोकाकडून थंड टोकाकडे होताना आपल्याला दिसतं. दिस ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम द हॉट पार्ट ऑफ अन ऑब्जेक्ट टू द कोल्ड पार्ट इज कॉल्ड कंडक्शन ऑफ हीट. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे उष्णतेचं उष्ण भागाकडून थंड भागाकडे होणारं जे उष्णतेचं संक्रमण आहे, यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये कंडक्शन म्हणजेच मराठीमध्ये त्याला आपण वहन असं म्हणतो. आणि आपलं व्हॉट इज द सेकंड ऑब्झर्वेशन? द पिन्स ऑन द कॉपर बार स्टार्ट फॉलिंग फर्स्ट. द पिन्स ऑन द स्टील बार fall comparatively later. Heat is conducted quickly through the copper. Conduction of heat through a substance depends upon the property of that substance. आणि आपलं दुसरं निरीक्षण काय असेल मित्रांनो? तर दुसरं निरीक्षण असं असेल की कोणत्या पट्टीवरची टाचणी पहिल्यांदा पडेल. तर आपल्याला असं दिसून येतं की तांब्याच्या पट्टीवरील टाचण्या सर्वात प्रथम पडतात, त्यानंतर लोखंडी पट्टीवरच्या पडतात. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की उष्णतेचं वहन हे वेगवेगळ्या पदार्थामधून वेगवेगळ्या वेगाने होत असतं. म्हणजे तांब्याच्या तारेमधून, तांब्याच्या बारमधून उष्णता जलद वाहते आणि लोखंडाच्या बारमधून उष्णता कमी वेगाने वाहते. आणि हे जे वहन आहे ते वहन त्या पदार्थांच्या गुणधर्मावर अवलंबून असते. The conduction of heat takes place through a solid substance shows that the medium is required for the conduction of heat. आणि उष्णतेचं वहन या मार्गाने होणारं जे संक्रमण आहे ते संक्रमण हे फक्त स्थायू पदार्थामधून होत असतं. आणि याचाच अर्थ काय आहे तर वहन होण्यासाठी, उष्णतेचं वहन होण्यासाठी पदार्थाच्या माध्यमाची आवश्यकता असते. माध्यम नसेल तर वहन या मार्गाने उष्णतेचं संक्रमण होणार नाही. दॅट इज व्हाय द मीडियम इज रिक्वायर्ड फॉर द कंडक्शन ऑफ हीट. नमस्कार.